आपण न्यूट्रिशन शेक घेतलात का हे आपण स्वतः ऑब्झर्वेशन करा. कारण न्यूट्रिशन शेक का महत्वाचा आहे आणि आज माझ्याकडे पार्ट आहे त्या न्यूट्रिशन, आपलं जे न्यूट्रिशन्स आहेत त्याच्यामधला जो फॉर्म्युला 1 आहे तो किती इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल मी आज या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती सांगेन. माझं नाव श्रीकांत दोरकर, ॲज अ वेलनेस कोच म्हणून मी आता काम करतोय. तर आपण पुढे जात असताना सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे, हे जे काय माहिती मी सांगत आहे मी माझ्या नॉलेज प्रमाणे मला जे माहित झालं त्यानुसार मी सांगतोय. गेली 2 वर्ष झालं मी ह्या रॉयल फिटनेस फॅमिली बरोबर आहे आणि ॲज अ वेलनेस कोच म्हणून आपण काम करतोय. Yes, 1 minute. स्क्रीन दिसते मॅम? येस. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेन की बरेच लोक शेतकरी असू शकतात. आता ही पीपीटी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर आजची जी लाईफस्टाईल आहे किंवा जे आपण फूड खात आहोत, जे अन्न खात आहोत त्याची परिस्थिती दाखवण्यासाठी मी हे बनवलेले आहे. तर ह्याचं उदाहरण मी दिलेलं आहे की एक सिमला मिरचीचा प्लॉट आहे. तो तुम्हाला दिसायला खूप छान दिसत असेल, वेगवेगळ्या रंगाचा दिसत असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट वाला माल असू शकतो तो. मात्र तो यूज करत असताना ते आपण जेव्हा फार्म मध्ये आपण ते प्रोडक्ट घेतो किंवा आपण त्याची लागवड करतो, लागवड केल्यापासून ते फळ, ते भाजी तयार होईपर्यंत ह्या ज्या बाजूला राईट साईडला तुम्ही जे बघत आहात त्या गोष्टीचा खूप मोठा मारा होत आहे. हे तुम्हाला माहित असेल. बरेच ह्या कॉलवरती शेतकरी असू शकतात. जो शेतकरी ह्याचं उत्पन्न घेतो सिमला मिरचीचं, माझ्या माहितीनुसार तर तो खात नाहीये आज. कारण माझे बरेच मित्र शेतकरी आहेत. जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा त्यांच्याकडून एकच प्रश्न येतो की खूप सारं पेस्टिसाइड आम्ही यूज केल्यामुळं उत्पन्न तर चांगलं येतं, मात्र तो शेवटी बळीराजा आहे. कारण घातलेलं जे उत्पन्न आहे, जे घातलेला खर्च आहे तो काढण्यासाठी त्याला ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळं आज आपण काय खात आहोत, आपल्या घरामध्ये चांगल्या क्वालिटीचं म्हणून जे आपण आणत आहोत ते खरंच गुड क्वालिटीचं आहे का, हे एक ऑब्झर्वेशन करायची गरज आहे. तर हे इतकं तुम्हाला भरपूर आहे. कारण कुठलंही असू दे, हा मी सिमला मिरचीचं घेतलेलं आहे. मात्र तुम्ही जर भेंडी घेतलात तर एखादा शेतकरी त्याच्यावर मारलेली जी फवारणी आहे त्याला किमान 10 ते 12 दिवस 15 दिवस त्याला वेट करायला लागतं आणि त्याच्यानंतर ते खरं तर बाजारात येणं अपेक्षित आहे. मात्र तसं होतंय का? होत नाहीये. कारण आज जर तुम्ही फवारणी केली तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये ते भेंडी किंवा ते अन्न पदार्थ येतात आणि ते तुम्ही खात आहात. तर तुम्ही एक प्रकारे डिस्क्लेमर आहे हा, खरं तर तुम्ही विष खात आहात एवढंच मला या ठिकाणी सांगत आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या होत चाललेल्या आहेत. यस, पुढच्या स्लाइडला आपण जाऊया. आजची जर तुम्ही लाईफस्टाईल बघितली तर आज काय परिस्थिती आहे. लोक शिकलेली तर खूप आहेत, म्हणजे भरपूर शिकलेले आहेत, भरपूर पगारवाले लोक आहेत, खूप छान त्यांच्या हिशोबाने ते लाईफस्टाईल जगत आहेत. मात्र सकाळी उठल्यानंतर ते झोपेपर्यंत आपण खरंच गुड जे फूड पाहिजे आपल्या शरीरासाठी, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स पाहिजेत, असं आपण खात आहोत का? तर त्याचं उत्तर 80% नो असंच आहे. कारण सकाळी लेट उठणं असेल, म्हणजे लाईफस्टाईलची भाग बोलतोय मी, त्याच्यानंतर ऑफिसच्या गडबडीमुळं जे काय आहे त्या गोष्टी चुकीच्या ज्या आहेत, ज्या की मैद्याचा प्रकार असेल, मिठाचा जास्त असेल, गोड असेल, तळल्याला जास्त असेल, अशा गोष्टीचा आपण दररोज नाश्ता आपण करून खाऊन बाहेर जातो. खरंच त्याच्यामध्ये एक स्वतःला प्रश्न विचारा की खरंच हे हेल्दी फूड आहे का? ते खाल्ल्यानंतर खरंच आपलं शरीर चांगलं राहणार आहे का? तर त्याचं उत्तर नो आहे. आणि ह्या बाजूचा जो ह्या गोष्टी आहेत, मग पोटाचे विकार असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या उद्भवतात.
हे तुम्ही ऑब्झर्वेशन स्वतःही केलेलं असाल. कारण एक लक्षात घ्या, व्हॉट इज अ न्यूट्रिशन आणि व्हॉट इज अ फूड. प्रत्येक जे अन्न आहे ते पोट भरू शकतं, मात्र खरंच ते न्यूट्रिशन युक्त फूड आहे का हे बघण्याची गरज आहे. तर जवळजवळ 70% असं फूड आहे की लॅक ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे न्यूट्रिशन असू शकतं मात्र इतकं प्रमाणात नाहीये की बॉडीचं आपल्या पोषण होईल. तर ही स्लाइड त्यातनं तुम्हाला शोधू शकते. आणि ह्या चुकीच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही जर आज गेलात तर तुम्हाला हेच समजेल की तुम्ही घर जेव्हा सोडता तेव्हा तुम्हाला असं कुठलं रेस्टॉरंट आहे की बाबा तिथं चांगल्या पद्धतीचं दर्जेदार ज्याच्यामध्ये छान न्यूट्रिशन आहे, असं खरंच आपल्याला नाश्ता जेवण मिळतं का? तर त्याचं उत्तर तुम्हीच शोधायचं आहे. तर माझ्या तर हिशोबानं माझ्या तर ऑब्झर्वेशन नुसार असं एक पण मला आजपर्यंत मिळालं नाही की ज्या ठिकाणी मी जातोय आणि माझ्या शरीराला लागणारे जे अन्न घटक आहेत असं सर्व समावेशक असं ब्रेकफास्ट मी चांगल्या दर्जेदार करू शकतो. तर ते आजपर्यंत नाहीये. कारण तुम्ही जर गेलात तर वडापाव, पुरी भाजी, मिसळ असल्याच गोष्टी खाऊन शरीर हे परमेश्वरानं निसर्गानं खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, त्याची गरज वेगळी आहे आणि आपण खात आहोत वेगळं. तर ती सुद्धा ऑब्झर्वेशन करायची ऍक्च्युअली गरज आहे. त्याच्यानंतर जर पुढे गेला तर हा तुम्ही पिरॅमिड बघू शकता. हेल्दी फूड पिरॅमिड आहे हा. तर खरंच आपल्या जेवणामध्ये आपण जे जेवत आहोत ते मगाशी पहिली जी स्लाइड तुम्हाला दाखवली, हे सगळं तुम्हाला दिसतं इथं. हे हेल्दी आहे, मान्य आहे मला. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, तुम्हाला प्रोटीन भेटू शकतात. मात्र खरंच ते प्युअर आहे का? जसं पहिल्या स्लाइडचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण खूप चांगलं दर्जेदार म्हणून तर बाजारामधलं आणून खात आहोत, मात्र ते खरंच केमिकल फ्री आहे का? खरंच आपल्याला लागणारे न्यूट्रिशन्स त्याच्यात आज राहिलेले आहेत का हे बघण्याची गरज आहे. आणि तरी सुद्धा आपण खायचं म्हटलं तर खरंच आपल्या जेवणामध्ये परत त्याच्याही पुढे जाऊन जर बघितलं ते जे केमिकलचा भाग जर तुम्ही सोडून द्या, जरी ते केमिकल्स रहित असेल तरी सुद्धा जास्त तुमच्या जेवणामध्ये व्हेजिटेबल्स येतात का? खालचा बघू शकता, इथं तुम्ही कर्सर मी इथं फिरवतोय. तर ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात तुमच्या आहेत का? तर त्या सुद्धा मला वाटत नाहीत. त्याच्यानंतर फ्रुट्स प्रमाण भरपूर आहे का? त्याच्यामध्ये बाकीचे नट्स वगैरे जे आहेत ते आहेत का? त्याच्यामध्ये बाकीच्या ह्या गोष्टी आहेत, एग, फिश, ह्या गोष्टी जे प्रोटीनयुक्त आहेत त्या गोष्टी आहेत का? आणि हे स्वीट वगैरे जे प्रमाण असतं आपल्या आहारामधलं ते एकदम जरी खायचं म्हटलं तर ते त्याचं प्रमाण एकदम कमी आहे का? तर आज तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर आपला पिरॅमिड उरपटी म्हणजे उलटा झालेला आहे. आपल्या जेवणामध्ये जास्त असं स्वीट पदार्थ जास्त आहेत, मिठाचे पदार्थ जास्त आहेत. तो पिरॅमिड आपल्या जीवनाचा तो खाली आलेला आहे. तुम्ही जर व्हेजिटेबलचं बघितलं तर तो पूर्ण वरती गेलेला आहे. खूप कमी प्रमाणात आपण भाज्या खात आहोत, खूप कमी प्रमाणात आपण फळं खात आहोत. हे नट्सचा जो प्रकार आहे तो कमी आहे. आपल्या जर इंडियन जेवणामध्ये जर तुम्ही बघितला तर प्रोटीन जे आहे ना ते खूप कमी प्रमाणात प्रोटीन लोक खात आहोत. कारण आता इथं उल्लेख जर करायचा झाला तर इंडियामधल्या जर 70% लोकांचं तुम्ही जर बॉडी चेकअप केलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोक ऍव्हरेजली 80 किलो प्लस दिसतील, 90 प्लस दिसतील. मात्र दिसायला हेल्दी आहेत, मात्र त्यांच्यामध्ये फॅट पर्सेंट जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त आहे. आणि ही धोक्याची घंटा आहे. कारण तुम्ही जर मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं, श्री नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात असेल बाकीच्या गोष्टी म्हणजे गोष्टीतून त्यांनी आपल्या इंडियातील लोकांना संदेश द्यायला चालू केलेला आहे की बाबा वजन कमी करा. वजन कमी केला तर तुम्ही हेल्दी राहाल, तुम्ही एनर्जेटिक राहाल. आणि त्यांच्या मागे एकच उद्देश आहे, तुम्ही फिट असाल तर तुमचं काम जे आहे हातामधलं ते प्रॉपर तुम्ही कराल. आणि ते केलं तर आपला इंडिया पुढे जाईल. नाहीतर आपली जनता 50% झोपून काढत आहे, आळसामध्ये घालवत आहे. हे त्याच्या मागचं पण खूप मोठं कारण आहे. तर ह्या स्लाइड मधून आपण एवढं शिकायचं आहे, खरंच आपण खात आहोत ते बॅलन्स न्यूट्रिशन असणारं फूड आपण खातोय का? आपणाला जे व्हिटॅमिन्स, ज्या मिनरल्स लागतात, जे प्रोटीन लागतं, जे फायबर लागतं, त्या गोष्टी आपण खात आहोत का? हा एक स्वतःला क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही आजपासून एकच फक्त गोष्ट करा, जी पण गोष्ट तुमच्या समोर खाण्यासाठी येईल
त्याच्यामध्ये फक्त एक प्रश्न विचारायचा आणि खायचं की बाबा माझ्या जेवणामध्ये ह्या गोष्टीचा प्रमाण कसा आहे. हा पिरॅमिड जो आहे तो अशाच पद्धतीचा आहे का हा उलटा आहे हे बघायचं आहे. तुम्हाला स्वीट खाण्याबद्दल मना नाही, मात्र त्याचं प्रमाण हे चवीपुरतं असावं. चवीचे पदार्थ चवीपुरते असावेत. शरीराला लागणारे जे पदार्थ आहेत, अन्न घटक आहेत ते प्रॉपर असावेत. एवढंच मला ह्या स्लाइड मधून तुम्हाला सांगायचं आहे. येस, तर नेक्स्ट आपण जातोय. तर ह्या गोष्टी झाल्या लाईफस्टाईलशी निगडीत. म्हणजे आजची तुम्हाला सिच्युएशन मी सांगण्याचा प्रयत्न केला की आजचं फार्मिंग जे आहे ते कशा पद्धतीचं आहे. जुनी जे लोक होते, आपले आजोबा पणजोबा, आपले वडील असतील, तर त्यांना तुम्ही जर विचारलात तर त्यावेळेला ऑर्गॅनिक होतं खूप. म्हणजे ते लोक बघा अजून सुद्धा 80-85 वर्षे जरी असतील तर ते तुम्ही गोड दिलं तर ते जास्त खायला मागत नाही. कारण त्यांचा त्यावेळेचा जमाना वेगळा होता, काळ वेगळा होता. त्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन युक्त जमीन सुपीक होती. त्याच्यामध्ये जे आपण अन्न उगवतोय, पेरतोय, त्याच्यातून येणारं जे उत्पन्न होतं ते खूप हेल्दी होतं. त्याच्यामुळं ती पिढी तरी स्ट्रॉंग गेली. आणि तुम्ही जर बॅक साईडला तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर त्यावेळेला तुम्ही ऑब्झर्वेशन करा. आज जितके बीपीचे पेशंट आहेत, आज जितके शुगरचे पेशंट आहेत, आज जितके थायरॉइडचे पेशंट आहेत, म्हणजे खूप सारे आजार आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, तर ते खरंच 25-30 वर्षापूर्वी एवढे जास्त होते का? आणि आजची परिस्थिती का आहे? काही तुम्ही समाजामध्ये तुम्ही बघता की व्यसन नसताना सुद्धा लोकांना कॅन्सर होत आहे. त्याचं कारण का? तर ते आहे आपण खात असणारं जे फूड आहे त्याच्यामध्ये असणारं पेस्टिसाइड्स, म्हणजे जे जे औषधाचं प्रमाण आहे ते डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जात आहे आणि त्याचे रिॲक्शन्स आहेत हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा ऑब्झर्वेशन करा. आणि म्हणून आम्ही ज्या सिस्टम सोबत आहोत तर खूप ग्रेट सिस्टम आहे आणि ती आहे पुढंच तुम्हाला दाखवतोय. तर हे आहे, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या, म्हणजे ज्या बॉडीसाठी पोषणासाठी ज्या विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन जे लागतं ना, ती स्लाइड आहे. ह्या डाव्या साईडला तुम्ही जर बघितला तर हे आहे फॉर्म्युला नंबर 1, ज्याची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे तुम्हाला हे 9 फ्लेवर्स मध्ये उपलब्ध आहे. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 9 फ्लेवर्स उपलब्ध आहेत. 19 विटॅमिन्स तुम्हाला ह्याच्यामधून मिळतात. ज्या गोष्टी तुम्हाला 72 प्रकारच्या वेगवेगळ्या जे पदार्थ म्हणतोय मी, आता एक उदाहरण घ्या, सिमला मिरची, केळी, असे 72 प्रकारचे वेगवेगळ्या पदार्थांमधून जे मिळणार आहे ते तुम्हाला एका माझ्या फॉर्म्युला नंबर 1 मधून तुम्हाला 3 स्कूप मध्ये मिळणार आहे. ही खूप मोठी जमेची बाब आहे याचा. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन तर सायन्स म्हणजे सायंटिफिकली तुम्हाला मिळेलच, प्युअर तर मिळेलच. मात्र हा जो बाजूला तुम्हाला दिसतो मेडिकल सायन्स सायंटिस्ट अँड ऍडवायझरी बोर्ड, हे लोक म्हणजे असं सहज आपल्या गल्ली बोळात शिकलेली नाही, तर ऑल जगामध्ये 95 देशामध्ये टॉपला असणारे सायंटिस्ट लोक आहेत. आता हे मधले जर व्यक्ती बघितलं, लुईस इग्नारो सर, 1998 ला त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेली व्यक्ती आहे. आणि अशी व्यक्ती जर त्या बोर्डवर असेल तर ते खाणं नंबर 1, वर्ल्ड नंबर 1 खाणं कसं असू शकतं हे तुम्हीच ऑब्झर्वेशन करायचं आहे. तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये जरी आज गेलेला आहात ब्रेकफास्टला, तर तुम्हाला सर्टिफाईड केलेलं फूड देऊ शकत नाहीत ते, कारण तिथं सायन्स नाहीये. इथं सायन्स बेस आहे, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही आज जरी तुम्ही तुमच्या नेटवरती टाकलं वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, तर तुम्हाला ह्याच गोष्टी तुम्हाला हर्बल लाईफच्या समोर येतील, कारण त्याचा सायन्स बेस तगडा आहे. खूप सारं ह्याच्या माग सायन्स आहे. आणि एक 3 लाख टेस्टेड होऊन तुमच्यापर्यंत आलेलं हे प्रोडक्ट आहे. तर तुम्ही फक्त एवढंच मला बोलायचं आहे, फॉर्म्युला 1 किंवा आपलं न्यूट्रिशन का खायचं ह्याच्या पण गोष्टी तुम्हाला समोर येतील. तर हे बघू शकताय फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन शेक मिक्स 9 फ्लेवर मध्ये तर उपलब्ध आहेच. मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा 19 इसेन्शियल विटॅमिन्स, मिनरल्स, नॅचरल हर्ब्स ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर मिळणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या कॅलरी आहेत त्या कमी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमचं वेट मॅनेज व्हायला मदत होणार आहे. चुकीचा आहार खाऊन बाहेर जास्त कॅलरी युक्त आहार खाऊन तुम्ही फॅट वाढवत आहात, इथं फॅट वाढणाऱ्या गोष्टी सगळ्या ड्रॉप केलेल्या आहेत. एक जर तुम्ही
शेक घेतला, त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1 चे जर 3 स्पून घेतले तर जवळजवळ 90 ते 94 कॅलरीज तुम्हाला त्यातून मिळणार आहेत. आणि इतकं सारं जर एका ग्लासमध्ये मिळत असेल तर बाहेरचं चुकीचं आहार का खायचा हा स्वतःला प्रश्न विचारा. आणि मी जे खातोय ना आज भाऊ, तर 72 प्रकारचे वेगवेगळे फळभाज्या, अन्न घटक एक शकत नाही. जसं म्हटलं आपण तर एकट्याला खाऊ शकत नाही, आणि जरी खायचं म्हटलं तरी ते डायजेस्ट होईल का, हा खूप मोठा विषय आहे. आणि हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे, तुमचं बॉडीचं चांगल्या पद्धतीनं पोषण होईल. मील रिप्लेसमेंट आहे, लो जीआयएस आहे, जे की जे शुगर पेशंट आहेत त्यांना सुद्धा खूप छान, म्हणजे त्यांना चालणारच आहे. आणि 95 देशामध्ये टोटल, तर त्या गोष्टी तुम्ही करून घ्या. ते फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन, हे बघा, मील फॉर हेल्दी न्यूट्रिशन ऍट वेट मॅनेजमेंट. म्हणजे ह्याच्यामुळे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामुळे तुमच्या शरीराची मील रिप्लेसमेंट होणार आहे. म्हणजे सुरुवातीला मी जे सांगितलं तुम्हाला की कुठलं पण अन्न पदार्थ खात असताना खरंच न्यूट्रिशन आहे का, हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आणि हे माझ्या शेक मध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जे वेट वाढण्याला कारणीभूत काही अन्न घटक आहेत ते सगळे ड्रॉप केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अगोदरच्या स्लाइड मध्ये जे तुम्हाला सांगितलं की बाबा केमिकल असणाऱ्या गोष्टी तुम्ही जास्त पैशाने खात आहात, तर इथं केमिकल पूर्णपणे ड्रॉप केलेलं आहे. आणि असं जगातलं नंबर 1 जर न्यूट्रिशन तुमच्या घरामध्ये येत असेल आणि तुमची अख्खी फॅमिली जर सेफ होत असेल, हेल्दी होत असेल, तर हा का नाही खायचं, हा विषय आहे. त्याच्यानंतर हे बघा, फॉर्म्युला नंबर 1 तुम्हाला 9 फ्लेवर मध्ये येतोय. कारण काही लोकांना बघा मँगो आवडतो परंतु शुगर आहे, खाऊ शकत नाही. तर इथं मँगो तुम्ही आयुष्यभर खाऊ शकता, मात्र तुमची शुगर वाढू शकत नाही कारण लो जीआयएस आहे. काही लोकांना रोज खीर आवडेल, कोणाला स्ट्रॉबेरी आवडेल, कोणाला पान आवडेल, कोणाला ऑरेंज क्रीम आवडेल, कुल्फी आवडेल, बनाना आवडेल. आता कुल्फी मगाचाच विषय झाला की तुम्हाला शुगर आहे, कुल्फी नाही खाऊ शकत, बघायचं पुढे जायचं. पैसे तर भरपूर खिशात आहेत परंतु खाऊ शकत नाही, तर तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्याकडे अजून 2 मिनिटं आहेत. तर आणि हे तुम्ही बघू शकताय, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असेल, प्रोटीन असेल, सॅच्युरेटेड फॅट असेल, तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला एका ग्लासमध्ये मिळणार आहेत. आणि तुम्ही जर तुमचा ब्रेकफास्ट जर हा चेंज केला तर नक्की तुमचं आयुष्य या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नेटवरती पण बघू शकताय, या ठिकाणी बघू शकताय की तुम्हाला काय काय मिळणार आहे. हे सगळे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ह्याच्यामध्ये 9 ग्रॅम प्रोटीन सुद्धा तुम्हाला मिळते. 94 कॅलरीज मध्ये इतका आहार घेतोय आपण. तर हे तुमच्या बॉडी पोषणासाठी खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, येस, थँक्यू. आणि ह्याच्या पुढे जात असताना 1 मिनिट, जात असताना हे सगळं आम्ही स्वतः ऑब्झर्वेशन केलं, आम्ही स्वतः खाल्लं. आणि आमचा जर तुम्ही 1 मिनिट, हे सगळं खाऊन काय होऊ शकतं तुम्हाला ते दाखवतो मी. त्या स्लाइड मध्ये आलं नाही, मात्र दाखवतो. तर आम्ही न्यूट्रिशन खाल्लो, शरीराचं खूप छान पोषण झालं. आणि हे बघा, दिसतंय मॅम, तर असा होतो मी, असा झालेलो आहे. तर जवळजवळ 86 केजी 87 किलो वरती गेलेलो होतो. मी एक ग्रामपंचायत अधिकारी आहे. आणि आज रोजी माझी लाईफस्टाईल 2 वर्षामध्ये तुम्ही बघू शकताय. अक्षरशः त्या फॉर्म्युला 1 नी आणि या ऑल न्यूट्रिशननी माझं आयुष्य चेंज केलं. तर हेच या ठिकाणी सांगायचं आहे. थँक्यू. माझ्याकडे जो पार्ट दिलेला होता फॉर्म्युला 1 चा, फॉर्म्युला 1 का खायचा, हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल. आपण जे अन्न खाणार आहोत ते खात असताना न्यूट्रिशन युक्त आहार आहे का ते बघणं गरजेचं आहे. आणि न्यूट्रिशन युक्त सगळे पोषण करणारे अन्न घटक असतील तर आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये आहेत. आणि तोच हा शेक आहे. आता माझा कुल्फी फ्लेवर आहे. तर हे खूप अमेझिंग आहे. कुठल्याही चुकीच्या नाश्त्याला तुम्ही पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही हेल्दी नाश्ता खावा. तुमचं ब्रेकफास्ट